श्री स्वामी समर्थ. तुमचे सुप्रिया मराठी व्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या दिवशी प्रत्येक सेवेकराने कोणती सेवा करावी आणि गुरुपद कसे घ्यावे याची माहिती जाणून घेणार आहोत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्या घरातील देवपूजा पूर्ण करावी. त्यानंतर स्वामी केंद्रात जावे. केंद्रात पोहोचल्यानंतर प्रथम हातपाय स्वच्छ धुवावे आणि औदुंबर प्रदक्षिणा करावी. मग दरबारात जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करावा. आपण आणलेला नारळ आणि खडीसाखर महाराजासमोर अर्पण करावी. नारळाची शेंडी महाराजांच्या दिशेने ठेवावी. त्यानंतर मनोभावे अशी प्रार्थना करावी. हे स्वामी महाराज, आजपासून आपणच माझे गुरु, माता, पिता, बंधू, सखा आणि सर्वस्व आहात. आपणच माझा योगक्षेम चालवावा. मी तन, मन, धन आणि वाणीने आपली सेवा करीन आणि माझ्या जीवनातील उर्वरित वेळ राष्ट्रकार्यासाठी अर्पण करीन. त्यानंतर पुन्हा त्रिवार मुजरा करावा. यानंतर गुरुपद घेण्यासाठी शांतपणे रांगेत बसावे. गुरुपद घेताना मनात प्रार्थना करावी. हे परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु, सद्गुरु आणि परमगुरु आहात. माझा योग्य सांभाळ करा, योग्य मार्गदर्शन करा आणि माझे गुरुपद स्वीकारा. गुरुपद झाल्यानंतर जेव्हा तीर्थ दिले जाईल तेव्हा श्रद्धेने तीर्थ ग्रहण करताना हा मंत्र म्हणावा. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसा धारयाम्यहम. यानंतर स्वामींना त्रिवार मुजरा करून आरतीची वेळ असेल तर आरतीत सहभागी व्हावे. गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी गुरुचरणी संपूर्ण श्रद्धा, नम्रता आणि सेवाभावाने साजरी करावी. मासिक पाळीमुळे गुरुपद घेता येणार नसेल तर केव्हा घ्यावे? मासिक पाळीच्या काळात शारीरिक व मानसिक शुद्धीकरणासाठी गुरुपद घेणे टाळावे. पाळीचे दिवस पूर्ण झाल्यावर गुरुपौर्णिमेनंतरच्या कोणत्याही शुभ दिवशी किंवा गुरुवारी महाराजांचे गुरुपद आनंदाने घेऊ शकता. जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.